मला एक कळत नाहीये, एवढ्या मध्यरात्री का निघतोय आपण देवीच्या दर्शनाला? ब्राह्म मुहूर्त आहे ना. पाटणकरांची सून प्रथमच देवीच्या दर्शनाला जाते म्हटल्यानंतर सगळे विधी नियम तर पाळायलाच हवेत. त्यामुळे अनवाणी जायचंय. हो हो, लक्षात आहे ना माझ्या. हे काय प्लीज तन्वी, मला फक्त 1 मिनिट दे. मग मी खरंच निघून जाईल. कधी कुणाच्या विद्येचा, तपश्चर्याचा असा अपमान करू नका. मला सांगा ना, तुम्ही आहात का सावित्री? आहे का तुमचं विक्रमवर मनापासून प्रेम? सांगा ना, बोला काहीतरी. हे बघ तन्वी, तुझ्यासारखी सावित्री वगैरे नाहीये बर का. आणि त्या मूर्ख बावट विक्रमरण या फालतू घरावर माझं काडी मात्र प्रेम नाहीये. थांब रे ठेरड्या, माझं काम जरा मार्गी लागू दे, मग त्याच फळांमध्ये कोंबते बघ तुला. पहाटे 3 वाजता निघायचंय. ठीक आहे, वेळ दर्शनाची. चला निघूया. सावित्री होणं इतकं सोपं नाही लतिकाबाई. त्यासाठी जन्मालाच यावं लागतं. माझं लग्न झाल्यानंतर गणपती मामाने एक रात्र माझ्या बरोबर घालवण्याची मागणी केली. मी आपल्याला शिफारस करतो जज साहेब की या सगळ्या साक्षीदारांचे आरोप लक्षात घेता आपण गणपती मामांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा द्यावी. मला उगाच फालतू अक्कल शिकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. ज्यांना कोणाला इथं यायचं असेल ना त्यांना येऊ दे आणि व्हायचा तेवढा त्रास होऊ दे. मला काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही कशाला आलात? अहो, तुम्हाला पूर्वीच सांगितलं ना की तन्वीचा आणि आमचा काही संबंध नाही. ती आम्हाला मेली. बापू, हे अनवाणी चालायलाच पाहिजे का? हो, त्यानेच तर पुण्य मिळतं. घराण्यातल्या प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाचे मृत्यूचे तांडव आणि त्या चक्रव्यूहात अडकलेल्या माझ्या विक्रमची अवस्था अभिमन्यूसारखी झालीये. मी त्याला त्या राघव निंबाळकराच्या मृत्यूच्या छायेतून सावरण्यासाठी दूर शहरात पाठवलं, त्या गणपतीकडे. पण सगळाच भ्रमनिरास झाला. खरं तर गणपतीनं त्याचं लग्न तन्वीशी लावून दिलं, कारण तो कायम विक्रमचं हित पाहत आलाय. लतिका तर विक्रमची जवळची मैत्रीण. मी तिला किती चांगली मुलगी समजत होते. तिनंच आज माझ्या विक्रमच्या जीवाला धोका निर्माण केलाय. ती त्या राघव निंबाळकरची मुलगी आहे. हे मला जर आधी कळलं असतं तर मी विक्रमला तिच्यापासून केव्हाच दूर केलं असतं. पण आता पाटणकर कुटुंबाचा वंशच तिच्या पोटात वाढतोय आणि त्यामुळे विक्रमच्या मृत्यूची सावली अजून गडद झालीये. यातून विक्रमला कोण वाचवणार? काय करावं काही सुचत नाहीये. काय झालं? केलं काय ते? बापू, पाणी आणावं जरा. तहान लागली. हो आणतो. पाणी पिणार ना? निघूया, उशीर होतोय ना. चलायचं? हो, निघायचं.